दंडोत प्रणाम. मायबाप, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 7 वचनापर्यंत अर्थ पाहिले. आता आपण 8व्या वचनापासून तर जेवढे होतील तेवढ्या वचनाचा अर्थ 10 मिनिटात बघायचेत आपल्याला. 10-12 मिनिटामध्ये. जास्त जर मोठा व्हिडिओ पाहिला तर केला तर तुम्ही त्याला बघणार नाहीत, वाचणार नाहीत. त्यामुळं 10-12 मिनिटाचा व्हिडिओ मी करणार आहे. तर मायबाबा, तर 8वं सूत्र कोणतं आहे मग? हे बघा, याच्यामध्ये सांगितलं आहे देवानं की चैतन्यानुभूती जीवी बीजभूत अवधी असे जैसा ओटबीज ओट असे. तर मायभाऊ, मायाच्या मळाचं नाव आद्यमळ आहे, मायाच्या पिंडस्थीचं नाव संलग्न आहे, मायाच्या ब्रह्मंडस्थीचं नाव चिजड आहे, मायाच्या विद्याचं नाव शुद्ध शांभव आहे. आणि तर मग मायाच्या विद्याचा संचार ईश्वर, चिजड आणि विद्यावंत करतात. आणि खालील 1 ते 8 देवतेच्या विद्याचा संचार ब्रह्मांडस्था, ज्ञानविग्रह आणि विद्यावंत करतात. तर बाबा, असं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे. किंवा मग हे ब्रह्मविद्येचे गमक नावाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्या गमकमध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे आणि त्या पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये. तर हे पुस्तक आपल्याजवळ पाहिजे, तर आपल्याला 9 प्रकरणाचं जसं तशी उकल होऊ शकते. तर मायबाबा, तर इतर देवतेच्या विद्या, कोणतीही विद्याची देवतेची विद्या झाली तर आपल्याला मळ आणि पिंडस्था प्रकाशतात. त्या देवतेचा मळ, ज्या देवतेची विद्या झाली त्या देवतेचा मळ प्रकाशतो आणि त्या देवतेची पिंडस्था प्रकाशते. आणि मग त्या पिंडस्थेला तो आपला देव मानतो जीव, आणि मग आयुष्यभर उपासना करतो आणि शेवटी त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेमध्ये पावन होऊन त्याला सुख भोगायला मिळते. अशा प्रकारचे विद्यामार्गामध्ये आहेत मायबाप. तर हे जी याची चैतन्य मायाची विद्याचा संचार कोण करते? मग ईश्वरची जड विद्यावर. कोणाला करतात? तो 4 सगळ्यांसाठीच ते 4 म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे त्या माणसाजवळ. तो कर्मविंद असावं, त्याने लेप जोडलेला असावं, तो 12 वर्षाचा असावं आणि त्यानं तो ध्यानयुक्त असावं, आणि एवढं पाहिजे. आणि लेप कसा जोडतात? पिंडस्थ म्हणजे ज्ञानविग्रह, आवर्दृश्य अवतार किंवा ज्ञानविग्रह, आवर्दृश्य अवतार किंवा विद्यावंत यांच्या ठिकाणी भजन घडलं की आपण मग ते आपल्या जीव अनादी आदेवर लेप लागत असतो. आणि तो लेप जेव्हा परवडीला येईल त्यावेळेस आपल्याला ती विद्या होत असते. तर विद्याचा संचार कशाद्वारे करतात? चैतन्य मायाच्या विद्याचा संचार दृष्टीद्वारे करतात. आणि संचार झाल्यावर काय होते? संचार झाल्यावर मळ आणि पिंडस्था तर प्रकाशतातच प्रत्येक विद्येमध्ये. तर इथं आद्यमळ प्रकाशन, पिंडस्था संलग्न प्रकाशन. पण या व्यतिरिक्त इतर विद्यामध्ये जे काय होत नाही ते बदल ह्या विद्येमध्ये होतात. जीवामध्ये 6 बदल होतात आणि संलग्नामध्ये 4 बदल होतात. तर या ब्रह्मविद्येचे गमक पुस्तक पान नंबर 50वर मी हे सगळं विस्तृत लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या लक्षात बसत असलं मी सांगितलेलं तर ते ठीक आहे. नाही तर मग हे पुस्तक कुठं मी आता महावाक्यात आणणार आहे किंवा तुम्ही घरून बी मागू शकता. तर हे पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी यातल्या माहीत होऊ शकतात. तर बघा, याच्या 50 पानावर मी लिहिले की चैतन्य मायाच्या विद्याचा संचार झाल्यावर काय होते, जीवामध्ये किती बदल? 6 बदल होतात. तर पहिला बदल आहे, जीवाला संलग्न आणि संलग्नाचे मळ शुद्धत्वाने प्रकाशतात. दुसरा बदल आहे, जीवाला स्वतःचा देहावरील मळ प्रकाशतात. तिसरा बदल आहे, जीवाला आद्यमळ प्रकाशतो. चौथा बदल आहे, जीवाला चैतन्य मायाची विद्या होते. आणि 5वा बदल आहे, जीवाचे आद्यमळाव्यतिरिक्त सर्व मळ झाकले जातात. आणि 6वा बदल आहे, जीव आद्यमळाद्वारे संलग्नाला बघू शकतो. असे जीवामध्ये 6 बदल होतात आणि संलग्नामध्ये 4 बदल होतात. संलग्नाला आद्यमळ प्रकाशतो, संलग्नाला चैतन्य मायाची विद्या होते, संलग्नाच्या आद्यमळाव्यतिरिक्त सर्व मळ नष्ट होतात आणि संलग्न जीवाला आद्यमळाद्वारे पाहू शकतो. असे बदल होतात मायबाप. आणि मग होते काय, ज्यावेळेस तो विद्यावंत, ज्याला विद्या होती, कोणीही देवतेची विद्या झाली तर त्याला विद्यावंत म्हणतात.
आणि तो विद्यावंत वारल्यानंतर तो त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेमध्ये पावन होतो, त्याला फळीया असे म्हणतात. तर फळीया तिथं पावन झाल्यानंतर हा जो चैतन्यमयाचा फळीया आहे जो विद्यावंत, तो त्या फळात पावन झाल्यानंतर त्याचे जवळ जो आदिमळ असतो तो नष्ट होतो आणि जीवाजवळचा आदिमळ झाकल्या जातो आणि आदिमळ झाकल्या जातो आणि ते एकमेकाला बघू शकत नाहीत आणि भ्रांत होऊन सुख भोगतात. आणि ज्यावेळेस 1 कोटी वर्षाचं सुख भोगल्यानंतर ते दोघंही पतन होतात आणि संसारामध्ये येतात आणि चतुर्विधीमध्ये पडतात. आणि येते वेळेस पतन झाल्यावर जीवाचे जे मळ आहेत ते काय होतात, प्रकसतात. जीवाचे मळ प्रकसतात आणि संलग्नाचे मळ मात्र त्या संलग्नाला मात्र पुन्हा मळ रचना करावी लागते. अशा प्रकारचे बदल होतात. तर तेच इथं श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की चैतन्याभोवती जीवी बीजभूत अयोध्या असे. अयोध्या म्हणजे मळ. इथं अयोध्याचा अर्थ काय केला आहे, मळ. आणि चैतन्यानुभूती म्हणजे चैतन्य प्राप्तीला गेल्यावर जीवाजवळ बीजभूत अयोध्या असे, म्हणजे जीवाचे मळ झाकलेले असतात. कसे झाकलेले असतात म्हणले, न्याय देऊन सांगितले, जसा वटबीजी वट झाकलेला असतो. बाबा वटाचं झाड असते फार मोठं आणि स्ट्रॉंग झाड असते ते. तर त्या झाडाचं बी असतं एवढं बारीक आणि त्या बियामध्ये सगळा वट झाकलेला असतो. आणि ज्यावेळेस त्या बियाला आपण जमिनीत टाकलं आणि पाणी दिलं तर त्याचं झाड वर येतं आहे आणि ते झाड मग 10 हाती बांधले तरी बी त्याला काही होत नाही, ते काही नष्ट होत नाही. त्याप्रमाणे जसा वडाच्या बियामध्ये वड झाकलेला असतो त्याप्रमाणे आपण चैतन्य प्राप्तीला गेल्यानंतर त्या चैतन्य प्राप्ती गेल्यानंतर आपले मळ झाकलेले असतात. तर तेच स्वामी आपल्याला या वचनातून सांगतात, चैतन्यानुभूती जीवी बीजभूत अयोध्या असे, जैसा वटबजी वटासे. आणि पुढं म्हणतात ते चैतन्य विद्ये चैतन्य प्राप्ती जीव भ्रांत होऊन असे. आता तिथे गेल्यानंतर जीवाचा आद्यमळ झाकला जातो, संलग्नाचा मळ नष्ट होतो, ते एकमेकाला बघत शकत नाहीत आणि भ्रांत होऊन सुख भोगतात. ते पुन्हा दुसरं पुढचं वचन आहे, चैतन्यविधी चैतन्याचे मळ जाती जीवाची आच्छादी. चैतन्यविद्या झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या 6 बदलामध्ये सांगितलं आहे की चैतन्य विद्या झाल्यानंतर जीवाचे मळ आच्छादले जातात, नष्ट नाही होत, पण संलग्नाचे मळ नष्ट होतात. चैतन्यविधी चैतन्याचे म्हणजे संलग्नाचे मळ नष्ट होतात आणि जीवाचे मादला आच्छादले जातात. जीवाच्या मोक्षी चैतन्य मोक्षू. जीवाला जेव्हा मोक्ष मिळतो तर तेव्हाच चैतन्याला मोक्ष मिळू शकतो, म्हणजे संलग्नाला मोक्ष मिळू शकतो. एरवी संलग्नाला मोक्ष मिळू शकत नाही. तर बाबा तर संलग्न जीवापासून कसा वेगळा होतो. आता ज्यावेळेस जीवाला शब्दज्ञान होतं तेव्हा संलग्नाला चैतन्यमयाच्या विधीची स्थिती होती आणि ज्यावेळेस जीवाला अप्रोक्ष ज्ञान होतं आहे त्यावेळेस संलग्नाला चैतन्यमयाची विद्या होती. ज्यावेळेस जीवाला सामान्य ज्ञान होतं आहे तेव्हा संलग्नाचे देखील मळ जीवाबरोबर निघून जातात आणि ज्यावेळेस जीवाला विशेष ज्ञान होतं आहे त्यावेळेस मग मात्र जीव हा कैवल्य प्राप्तीला किंवा मोक्षप्राप्तीला जातो आणि संलग्न मात्र चैतन्यमयाच्या स्वरूपामध्ये विलीन होतो. अशा प्रकारे स्वामी सांगतात आपल्याला की चैतन्य विधी चैतन्याचे मळ नाही चैतन्य जीवाचा मोक्षू चैतन्य मोक्ष. जीवाला जेव्हा मोक्ष मिळेल त्यावेळेस चैतन्याला मोक्ष मिळतो. मायबाबा इथं 11 वचने आपले पूर्ण झाले, तर 11 वचन पूर्ण झाले. मायबाबा हे तुम्ही ऐका, 2दा ऐका, 3दा ऐका आणि ते पुस्तक बी विकत घ्यायचं असलं तर घ्या आणि ते पुस्तक घेतल्यानंतर मात्र तुम्हाला संपूर्ण म्हणजे कळू शकेल. त्यामुळं ते पुस्तक आपल्या संग्रही असणं गरजेचं आहे. आणि बाबा दुसरी गोष्ट म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओ नेहमी वारंवार पाहायचे असतील तर तुम्ही ह्या देवल ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपण मध्येच हे व्हिडिओ येतील. देवल सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळीला, आपल्या वास्तविक बंधू भगिनीला शेअर करा, लाईक करा आणि हायपी करा मायबाबा. आणि हे आपलं चॅनल आपल्या चॅनलला मोठं करा आणि या चॅनलमधून तुम्हाला हसत खेळत आपल्याला हे म्हणजे विचारमालिका दृष्टांत तुम्ही जे म्हणता ते मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ करून पाठवीत.
पण तुम्ही मात्र सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी तुम्हाला विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.